सय्यद हारून अली दैनिक लोकमत न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे। आज सिल्लोडमध्ये आपण आज दिनांक 23 नोव्हेंबर 2024 आज 20 नोव्हेंबरला जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 183 उमेदवाराचं भवितव्य आज EVM मशीनमध्ये उघड होत आहे। आज आपण सिल्लोडमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये उभे आहे। इथे काही कार्यकर्ता आहे, सरपंच आहे, पळशी गावाचे, यांच्याकडनं जाणून घेऊया प्रतिक्रिया किती आतापर्यंत झालेल्या किती फेऱ्या आहे आणि आपला आवडता आमदार कोण, आपल्याला निवडून येणारा कोण। आता शिवसेना विरुद्ध शिवसेना उमेदवार उभे आहे। उद्धव सेना मार्फत आहे सुरेश पाटील बनकर आणि शिंदे सेना मार्फत आहे अब्दुल सत्तार। सर नमस्कार, आपलं दैनिक लोकमतमध्ये सर स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार सर, आपलं नाव? भाऊसाहेब बडक साहेब, आपलं गाव? पळशी। आपण पळशी गावाचे सरपंच आहे। बरं, आपल्या आतापर्यंत सिल्लोडला जी ITIला जी मतमोजणी चालू आहे किती फेऱ्या झाल्या साहेब? आतापर्यंत 15 फेऱ्या झाले। कोण आघाडीवर आहे? सुरेश पाटील बनकर। किती मतांना पुढे? 6000 मताच्या आघाडीवर। 6 मताच्या आघाडीवर। बरं, तुमचा आवडता आमदार? सुरेश पाटील बनकर। त्यांना तुमचं समजा विकासामागं तुमचं मतदान आहे। हो। ते करतील तुम्हाला असं विश्वास आहे। अजून भैया तुमचं नाव? काकासाहेब बडक साहेब, तुमचा आवडता आमदार? सुरेश पाटील बनकर। बरं, किती मतांना निवडून येतील तुम्हाला काय वाटतं? काय आत्मविश्वास आहे तुमचा? सुरेश पाटील बनकर 10,000च्या पुढे किती मतांनी निवडून येऊ शकतात? 10,000च्या पुढे। 10,000 प्लस। बरं। अजून भैया तुमचं नाव? अंबादास सोंगळे पळशी चेअरमन आहे सोसायटीचे। वा, वेलकम। बरं, तुम्हाला काय वाटतं सुरेश पाटील किती नाही येतील? 10,000 प्लस। 10,000 प्लस। हो, बरं। सर्वसामान्य। भैया तुमचं नाव? माझं नाव नारायण बडक आहे, मी पळशीचा आहे, पंचायत समिती सदस्य आहे। बरं पण या तालुक्याचा विकास पाहता, आम जनतेची साथ पाहता 100% सुरेश पाटलाचा हा विजय होणार। ह्यो कितीही मतांना असो, 1000 मतांना असो का 10,000 मतांना असो, सुरेश पाटील 100% निवडून येतील। सुरेश पाटील मतदानाची वाढलेली टक्केवारी बघता आणि मतदार 20 तारखेला मतदानाचा उत्साह जसा एक सण या ठिकाणी आपण दिवाळी साजरी करतो असं मतदारांनी या ठिकाणी उत्साहामध्ये या ठिकाणी येऊन मतदान केलं। 70, 75, 80, 85, 90%, 93% या ठिकाणी मतदान झालं। म्हणून या ठिकाणी 100% काही झालं तरी सुरेश पाटील बनकर हे 11,000 प्लस मतांना निवडून येतील। बरं, सिल्लोड सोयगावचं मतदान झालेलं आहे 2,86,404 मतं। तर सुरेश पाटील तेवढं त्याच्यातून केवढे घेतील? सुरेश पाटील 151 प्लस। 151 पुढे। नमस्कार सर, आपलं नाव? विलास पराबुळे, पळशी होणच। बरं, तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? बनकर साहेब। किती मतदान येईल? 25,000च्या पुढे यायला पाहिजे। नमस्कार, राम साहेब। काय वाटतं तुम्हाला? नाव काय तुमचं? माझं नाव भिकन सुरे। एवढंच स्वतःची का? माणगावचे आहे का? सुरेश पाटील निवडून घे। सुरेश पाटील निवडून येतील, तुम्हाला विश्वास आहे? हां, बरं। तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जो जिता वही सिकंदर आपल्याला एका तासामध्ये। दादा नमस्कार। राम राम। काय चाललं पाटील? बोला, काय तुमचं काय 104 विधानसभा सिल्लोड सोयगावचा आमदार कोण? 1.5 लाखांना येणार आहे। अरे बाप, कोण येणार? सुरेश बनकर। सुरेश पाटील बनकर गोळेगावचे? पळशी। गोळेगावचे। बरं, ठीक आहे। बरं, ठीक आहे। तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मी की जो जिता वही सिकंदर आपल्याला एका तासामध्ये कळून जाईल। ठीक आहे, पुन्हा येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।